पुढील कथा ही आपल्याला लेखक गणेश मल्लेशे यांनी पाठविली आहे. अंगावर उबदार गोधडी ओढून शंकर घराच्या दिशेनं निघाला होता. रक्त गोठावणाऱ्या भयान गारव्यात रानातून जाताना स्वतःला बोचऱ्या गार वाऱ्यापासून वाचवण्यासाठी गोधडीचाच काय तो त्याला आधार होता. गुडघ्यापर्यंत घातलेल्या धोतरामुळे शंकरच्या पायांना वातावरणातील गारवा अधिकच जाणवत होता. हवेच्या नुसत्या स्पर्शाने त्याच्या गारठलेल्या शरीरावरून सरसरून काटा येत होता. गोधडी कानावरून ओढून घेऊन त्याने कमरेपर्यंत अंग झाकून घेतलं होतं आणि वेगाने घराकडे चालत होता. सगळीकडे किर्र अंधार पसरला होता आणि सर्वत्र शांततेचं साम्राज्य निर्माण झालं होतं. रानातून गेलेल्या निमुळत्या पाऊल वाटावर चालताना शंकरच्या पायातल्या जोड्याच्या आवाजामुळे त्या शांततेचा किंचितसा भंग होत होता. शंकर तसा तिशीतला तरुण, उंचीने लहान आणि सडसडीत अंगाचा. गावातल्या पाटलाने शेतगडी म्हणून त्याला काही दिवसांपूर्वीच कामाला ठेवले होते. अंगाने फारसा दणकट नसला तरी शेतातील कामामध्ये तो चांगलाच चपळ होता. पाटलाचा मळा गावापासून बऱ्याच अंतरावर होता. रोज सूर्य मावळण्याच्या अगोदर शंकर गाव गाठीत असे, पण आज त्याला थोडा उशीरच झाला. बगलेत खुरपं आणि अंगावर गोधडी पांघरून शंकर घाईघाईने गावाच्या दिशेनं चालत होता. च्या मायला, आज जरा उशीरच झाला. अंधार व्हायच्या अगोदर गावाकडे निघालो असतो तर बाका झालं असतं. माझी वाट बघून बघून माईनं स्वतःच म्हैस पिळली असेल आता पुस्तर. थोडा चिडतच शंकर स्वतःच्या मनाशी बोलत समोरील वाट तुडवत होता. शेतातून उशिरा निघाल्यामुळे आणि अशा बोचऱ्या थंडीत सापडल्यामुळे तो भलताच वैतागला होता. काही अंतर पार केल्यावर शेतातील पाऊलवाट संपून हम रस्ता लागणार होता. त्याला लवकरात लवकर हम रस्ता गाठायचा होता, पण अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि त्याचे पाय अडखळले. त्याची गती किंचित अशी मंदावली. हम रस्त्याचा विचार मनात येताच त्याच्या अंगावरून सरसरून काटा आला. असं काय होतं हम रस्त्यावर? त्याला त्याच्या माईचे ते शब्द आठवले. शंकर्या, पाटलाच्या मळ्यात काम करतोयस खरं, पण रात्री अपरात्री तिकडे जायचं नाही. चांदणं पडायच्या अगोदरच गावाकडे यायचं बिगी बिगी. कसं? तिथं हम रस्त्याच्या वळणावर चिंचाचं भलं दांडगं झाड आहे. त्या झाडावर आमुषाच्या रात्री भूत येऊन बसत्यात. कळतंय नवं? शंकरला त्याच्या माईने सांगितलेली गोष्ट आठवली आणि त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. आकाशामध्ये चांदण्यांचा सडा पडला होता, पण चंद्र कुठेच दिसत नव्हता. आणि शंकरच्या लक्षात आलं की आज तर अमावस्येची रात्र. तो थोडा घाबरलाच. तसा शंकर हा फारसा भित्रा नसला तरी त्या परिसरातील वातावरणामुळे त्याची पाचावर धारण बसली होती. आता काय करायचं हे त्याला सुचत नव्हतं. रात्रभर अशा भयान गारव्यात रानात थांबणं शक्य नव्हतं आणि अमावस्येची रात्र असल्यामुळे त्याला पुढे जाण्याची पण भीती वाटत होती. काही काळ तो तसाच एका जागी स्तब्ध झाला. विचार करताना त्याचं लक्ष सहज त्याच्या गळ्यात असलेल्या मारुतीच्या माळेकडे गेलं. आता हा मारुती रायाच काय ते आपलं रक्षण करेल असा विचार करून ठाम निश्चयाने त्याने पुढे पाऊल टाकण्यास सुरुवात केली.
काही काळ तो असाच चालत राहिला आणि हमरस्ता समोर दिसू लागला. फारसा रुंद नसला तरी बैलगाडी सहज जाईल असा तो रस्ता वळण घेत गावात जात होता. शंकर त्या रस्त्याने पुढे चालू लागला. काही अंतरावर एका नागमोडी वळणावर रस्त्याच्या उजव्या दिशेला ते चिंचेचं खूप जुनं झाड होतं. एव्हाना शंकर त्या वळणाच्या जवळ आला. नकळत त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. पुढे जाण्यास त्याचे पाय अडखळत होते. तो आपली नजर पूर्णपणे समोरच्या त्या वळणावर रोखून धीम्या गतीने पाऊल टाकत होता. ते चिंचेचं झाड अजून त्याच्या नजरेच्या टप्प्यात आलं नव्हतं. 15-20 पावलं पुढे जाताच ते चिंचेचं भलं मोठं झाड त्याला दिसलं आणि तिथे चालू असलेला प्रकार पाहून त्याची दातकिळच बसली. झाडाखाली त्याला 3 आकृत्या अमावस्येच्या अंधारात पण स्पष्ट दिसत होत्या. पांढरा सदरा आणि धोतर परिधान केलेले हे तिघे त्याला सुरुवातीला भूतासमान भासले, पण लगेच त्याच्या लक्षात आलं की एवढ्या अंधाऱ्या रात्रीत पण ही माणसं मला स्पष्ट दिसली. याचं कारण त्यांच्या समोर पेटत असलेली शेकोटी. शेकोटी म्हणजे आग आलीच आणि भूत प्रेत आगीला घाबरतात हे शंकरने अनेक जाणत्या मंडळींकडून ऐकलं होतं. त्या शेकोटीचा प्रकाश शंकरच्या डोक्यात पडला आणि त्याची खात्री झाली की हे तिघे भूत नसून मनुष्यच आहेत. दबक्या पावलाने आणि सावधगिरीने शंकर त्यांच्या दिशेनं चालू लागला. 10 पावलं चालून तो त्यांच्याजवळ गेला आणि 5 हात अंतर ठेवून उभा राहिला, मात्र काहीच बोलला नाही. शेकोटीकडे एकटक पाहणाऱ्या त्या तिघांचे शंकरकडे लक्षच नव्हतं. म्हणून शंकर गोधडी सावरीत म्हणाला, रामराम पाहुणं. शंकरच्या आवाजाने सुद्धा त्यांची तंद्री मोडली नाही. शंकरच्या रामरामला उत्तर न देता ते तिघे एकटक शेकोटीकडे पाहत होते. यामुळे शंकर परत म्हणाला, पाहुणं, तुम्ही या गावचे तर दिसत नाही. इतक्या रातच्याला अशा गारव्यात इथं काय करताय? शंकरच्या बोलण्याने यावेळेस ते कदाचित भानावर आले. त्यातील एकाने फक्त स्मित करत एक नजर शंकरवर टाकली आणि शेजारी पडलेलं गवत शेकोटीत टाकत तो म्हणाला, पाहुणं, आम्ही वाटसरू हाव. इथनं अजून 5 कोसावर आमचं गाव आहे. रात्र चांगलीच झाली आणि अजून बरंच अंतर कापायचं आहे आमासने. गारव्यानं अंग नुसतं थंडगार पडलंय बघा. तेव्हा थोडं हातपाय शेकावं म्हणलं. अंगात नक्कर तरतरी आली की पुढची वाट लवकर कापता येईल. असं पण मंडळी, आता लय वेळ झालाय बघा. एवढ्या रातच्याला कुठं जातात एवढ्या लांब? त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही समधे माझ्या घरी चला. आज रातच्याला माझ्या इथंच मुक्काम करा आणि सकाळच्या रामपारी निघा तुमच्या गावाला. आपल्या नावाप्रमाणे स्वभाव असणारा भोळा शंकर बोलून गेला. त्याच्या या बोलण्यावर मिस्किलपणे हसत समोरला इसम म्हणाला, पाहुणं, आम्हाला जरा महत्त्वाचं काम आहे, त्यामुळं आजच गावाकडं जावं लागेल बघा. त्यावर शंकर फार काही बोलला नाही. तो त्यांच्या आणखीन जवळ गेला आणि दबक्या आवाजात म्हणाला, म्या काय म्हणतोय, तुम्ही जास्त वेळ इथं थांबू नका. ही जागा बरी नाही. शंकरच्या या काळजीपूर्वक उपदेशाकडे विशेष लक्ष न देता त्यातला एक म्हणाला, तुम्ही लईच उशिरा निघालाव गावाकडं. थंडीत चांगलेच गारटलेले दिसताय. एक काम करा, थोडा वेळ आमच्यासोबत बसा आहे सर. हातपाय शेकून मग जावा गावाकडं. शंकरच्या मनात त्या जागेवर जास्त वेळ थांबण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण वातावरणातला गारवा एवढा वाढला होता की शेकोटीचा मोह त्याला आवरला नाही. त्या इसमाच्या बोलण्यावर मान हलवीत शंकर खाली बसला आणि अंगावरील गोधडी आणि बगलेत असलेलं खुरपं शेजारी ठेवून तो जिबल्या चाटीत वरच्या दिशेनं जाणाऱ्या अग्नीपुढे
आपले दोन्ही तळहात समोर धरून शेकू लागला. पण त्या आगीमुळे विशेष काही ऊब त्याला जाणवत नव्हती. पाहुणं, गारवा एवढा पडलाय की शेकोटीची ऊब पण जाणवना गेली बघा. तेवढ्यात समोरील व्यक्ती उठून उभा राहिला आणि कमिजाच्या खिशात हात घालून त्याने एक बटवा बाहेर काढला. आता समद्यांसाठी पान बनवतो म्हणजे जरा तोंडाला चव येईल, असं म्हणत त्या इस्माने पानावर चुना लावण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या खिशातून आडकित्ता काढून सुपारी कातरली. कातरलेली सुपारी पानावर टाकून त्याने सगळ्यांना खायला दिले. पान तोंडात टाकून थोडा वेळ चघळताच शंकरला अचानक गारवा नाहीसा झाल्यासारखे वाटू लागले. जणू शरीराच्या नसांमधून वीज वाहत आहे. पान चघळत शंकर म्हणाला, अहो, हे तर लईच विचित्र पान आहे. सगळ्या अंगात कशी तरतरीच आली बघा. शंकरच्या समोर तो पानाचा बटवा धरत तो व्यक्ती म्हणाला, यो बटवा राहू दे तुमच्याजवळ, चांगले ताजे पान आहेत यात. नकारार्थी मान हलवीत शंकर म्हणाला, अहो पाहुणा, कशाला उगाच, राहू दे तुमचा बटवा तुमच्याजवळ. तुम्हासनी अजून पुढं लागल की पान खायला. ठेवा हो पाहुणं, आमच्याकडे आहेत अजून पानं, असं म्हणत त्या व्यक्तीने बटवा शंकरच्या पुढ्यात टाकला. शंकरने तो बटवा उचलला. त्याला सतत जाणीव होत होती की आपण चिंचेच्या झाडाखाली आहोत. बटवा खिशात ठेवत शंकरने शेजारी ठेवलेली गोधडी परत अंगावर पांघरली आणि निघायच्या उद्देशाने तो म्हणाला, चांगलाच उशीर झालाय आता, तवा निघतो म्या. तुम्ही पण जास्त वेळ इथं थांबू नका. एवढी शेकोटी विजली की निघतो आम्ही पण. परत भेटू, राम राम, असं म्हणत शंकर उठला आणि गावाकडे चालू लागला. 10 पावले चालल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याने खुरपं घेतलंच नाही. खुरपं घेण्यासाठी तो परत वळला आणि समोरील दृश्य पाहून थक्क झाला. त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला. हृदयाचे ठोके एवढे प्रचंड वाढले की जणू आता काळीजच फुटून जाईल. त्याच्या पायातील सर्व त्राणच गेला. त्याच्या शरीरात कंप निर्माण झाला. ज्या ठिकाणी काही सेकंदापूर्वी तो बसला होता तिथे आता काहीच नव्हतं. अगदी अल्प कालावधीतच ते सगळं गायब झालं होतं. ते तिघे, ती शेकोटी वगैरे काहीही तिथे नव्हतं. शेकोटीची राग किंवा धूर सुद्धा नव्हता. सर्वत्र किर्र अंधार पसरला होता आणि त्या अंधारात ते चिंचेचं झाड भयावह भासत होते, जणू राक्षसच. शंकरचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आपण एखाद्या स्वप्नात आहोत असं त्याला वाटू लागलं आणि तेवढ्यात झाडावर काहीतरी चमकत आहे असा भास शंकरला झाला. त्याने डोळे किलकिले करून झाडाच्या शेंड्याकडे पाहिलं आणि लाल हिरे चमकावेत असे 6 लालबुंद डोळे चमकत होते. ते डोळे त्याच्याकडे रोखून पाहत होते. त्या डोळ्यांकडे पाहत असताना अचानक झाडाच्या फांद्या हलू लागल्या आणि शंकरच्या पोटात भीतीचा असा गोळा आला की त्याची शुद्ध हरवली आणि तो तिथेच बेहोश होऊन कोसळला. शंकर्या, अरे ये शंकर्या, कोणाच्या तरी हाकेनं शंकरला जाग आली. समोर मळ्यात काम करणारे 2 गडी उभे होते. शंकर पाटलाच्या मळ्यात एका बाजेवर झोपला होता. त्याचं सर्व शरीर जड झालं आहे असं त्याला वाटलं. डोळे उघडल्यावर त्याला काही सुचलत नाही आणि थोड्या वेळात त्याच्या ध्यानात आलं की आपण पाटलाच्या मळ्यात आहोत. शंकर्या, रातच्या असल्या गारव्यात हितच झोपलास वैर? गडी म्हणाला. म्या हितं कसं? शंकर पुटपुटला. ते आता तुलाच माहीत बघ. म्हातारी कालच्या पासून बेजार हाय आणि तू हितं पडलंय. जा आधी घराकडे जाऊन ये. उठ. हा जातो.
घराकडे जातो. आणि शंकर उठून घराकडे निघाला. सकाळच्या सोनेरी सूर्यकिरणांनी धरित्री न्हाऊन निघत होती. रानातील पिकं आनंदाने डुलत होते. शंकर जड पावलांनी घराकडे जात होता आणि रात्री आपण स्वप्न पाहिले असेल असे स्वतःला समजावत होता. थोडा वेळ चालल्यावर तो त्या झाडाच्या जवळ आला आणि त्याचं लक्ष झाडाखाली पडलेल्या खुरप्याकडे गेलं. हे खुरपं तर माझंच आहे असं तो स्वतःशी म्हणाला. म्हणजे काल आपण भूतांसोबत बसलो, बोललो, त्यांच्यासोबत पान खाल्लं. त्याच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झाले. रात्री घडलेली सर्व घटना तो आठवू लागला. पानाची आठवण येताच त्याने आपल्या खिशात हात घातला. खिशातून त्याने हळूच बटवा बाहेर काढला. बटवा हातात येताच त्याची खात्री पटली की काल आपण जे काही पाहिलं ते खरं होतं. त्याने एकदा चिंचेच्या त्या झाडावर नजर टाकली. हवेच्या झोताने चिंचा डुलत होत्या, पण रात्रीसारखी भीती मुळीच वाटत नव्हती. आपण भूत पाहिले आणि तरी जिवंत आहोत या भीती मिश्रित कुतूहलाने त्याने चुना लावून पान बनवलं आणि पान तोंडात टाकत बिगी बिगी गावाच्या दिशेनं निघाला. हा प्रसंग घडून 6 महिने झाले. शंकर अजून पण त्याच पाटलाच्या मळ्यात काम करतो, पण रात्रीच्या वेळी तो कधीच त्या वाटेने जात नाही. 6 महिन्यानंतर त्या बटव्यामधील पानं अजूनही संपले नाहीत. बटव्यात हात घातला की हिरवीगार ताजी पानं हातात येतात. पान कधीच न संपणाऱ्या बटव्याकडे पाहून शंकरला नेहमी वाटतं, पानाच्या ऐवजी यो पैशांचा बटवा असता तर किती बाका झालं असतं नवं. नमस्कार. कथाकथन या यूट्यूब चॅनलमार्फत आम्ही सादर करीत असलेल्या भयकथा आणि आपल्या सबस्क्रायबरचे अनुभव जर आपल्याला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये भरपूर शेअर करा. आपल्याकडेही जर अशा कथा व अनुभव असतील तर ते तुम्ही कथाकथनच्या ईमेल आय डीवर पाठवू शकता. ईमेल आय डी आहे kathaakathan2020@gmail.com. तसेच कथा व अनुभवांच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.